हे त्या आता खूप रडणार आहेत आणि आपण खूप हसणार आहे. नाही रडणार ना? मग तुम्ही काय करणार? वन ऍक्ट प्ले. मग तुम्ही हसणार आहे का तुम्ही रडणार आहे? आम्ही काय करायचं? हसत करायचं. ओके, आपण सगळे हसायचं. कसं हसणार? असं चालेल ना? तुम्ही सांगा त्या पद्धतीने हसतो. पडून हसणार आहेत. मग आता बसू देत खाली का खुर्चीवर बसू देत? ठीक आहे, चला वन ऍक्ट प्ले करणार आहेत. प्रियंका ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पहिला जीत मल्टीपर्पज फाउंडेशन नरंदे यांच्या वतीने आयोजित खेळ पैठणीच्या या कार्यक्रमामध्ये मला हा वन ॲक्ट प्ले करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार. बघा, एक बहुरूपी आलेला असतो. बहुरूपी येतो. कसा येतोय बघा. अरे काय बायका म्हणायच्या का काय? राधानगरीचा धरण फुटला आणि ह्यो बायांचा लोंढा आला नरंद्यात. बरं हित बरं कशासाठी? अहो इथं अर्पिता मॅडमांचा होम मिनिस्टरचा काही कार्यक्रम आहे म्हणा. बरं ऐका, आमच्या ह्या बाया बहिणी आहेत की नाही, त्या किती कष्टाळू आहेत ना. बाई जरी एकटी दिसत असली तरी ती अष्टभुजाधारी आहे. लहान बाळांना सांभाळते, कारभाऱ्यासनी वेळेवर भाकरी घालते, सगळं काही काम करते, पण आज स्वतःसाठी जगते आहे. हा क्षण स्वतःसाठी जगते आहे. बरं लई झालं कौतुक तुमचं. बरं का, आता बघा आमच्या ऑफिसात का नाही इथल्या बायांची का नाही कंप्लेंट झाल्या. कंप्लेंट काय बरं का, तुम्ही बैलगाडीच्या काचा फोडल्या म्हणून. आता बैलगाडीच्या काचा फोडल्या तेव्हा आम्हाला आराम मिळाला. जेव्हा डॉक्टरला इंजेक्शन दिलं, मेडिकलवाल्याला गोळ्या चारल्या, तेव्हा आम्हाला आराम मिळाला. बरं आता ना आम्ही 40 एकर ऊस लावलाय पत्र्यावर. 40 एकर ऊस लावलाय पत्र्यावर. चुलीमध्ये पाईपलाईन केली, हौदामध्ये बोर, सडकर भुईमुग लावलाय. अहो आता सडकर भुईमुग लावलाय, त्यामुळे जेव्हा खायला काय कमी नाही. बरं का, अहो आता ह्या वर्षी आमच्या सासऱ्याचं बी लगीन आहे. सासऱ्याचं लगीन आहे, इनबाईचा गोंधळ आहे, माझा बोतर आहे, आजी सासूचा वडभरण, त्यामुळे जेव्हा खायला काय कमी नाही. लोक 3 टँकर लाकेल झालं, 35 पुती बाजरी आणली घरात. मध्ये घुसा, 2 खानिसा, जेवायला बसा. लग्नाची घाई, नवरी मांडवत नाही, कालवरी नादवाशीड, म्हातारी तोंडवाशीड, मामा शिकलेत पांदीपाशी. राहायला आणि ताईला, शेतीला आणि घेतीला, नाक नाही नत्तीला भोग पाड भीतीला. आजीराव नाना, बाजीराव नाना, घरी नाही दाना, मला हवालदार म्हणा. तेव्हा आपलं बिनपगारी फुलाधिकारी दंगल पिटलं का चालले घरी. बरं राम राम. एकदा जोरदार टाळ्या प्रियंका ताईंसाठी होऊन जाऊ दे. आणि बरं काय, हे सगळं घडतंय, असं घडतंय. एआयचा जमाना आहे, काही होऊ शकते, पण आम्ही यायचं कधी? जेवण मिळालं काय ते एआय बघून आम्हाला उपाशीच पाठवणार.